उद्धव ठाकरे यांचा अहमदनगर संभाजीनगर दौरा. महाराष्ट्रात विधानसभा कधी लागतील म्हणून राजकीय पक्षांचे लोक पत्ते पिसत बसले आहेत. यात कोणाला जॅकपॉट लागेल व कोण तोंडावर पडतील हे सांगता येत नाही. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी दमदार कामगिरी केली, मात्र निवडणूक आयोगाचा सावत्र वागणुकीचा त्यांना 6 ते 8 जागांवर फटका बसला. आता त्याची भरपाई मतदार विधानसभेत करतील. रविवार 15/9/2024 रोजी अहमदनगर संभाजीनगरात त्यांनी केंद्र सरकारवर, न्यायालय, महाराष्ट्रातील सरकार, विरोधकांचा चांगला समाचार घेतला. गणपतीच्या नावाखाली पंतप्रधान सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरी जाऊन गणपतीची आरती करतात. यावर कादे पंडित, घटनातज्ञ बोलले. आम जनतेने काय बोलावे, पण मोदी घरी येणार आहेत म्हणून न्यायाधीशांनी गणपतीला नंतर येण्यास सांगितले नाही. याबद्दल न्यायाधीशांचे आभार उद्धव ठाकरे यांनी मानले. न्यायालयावर आजपर्यंत बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती, पण न्यायालयाने आपलीच प्रतिमा तारीख पे तारीख केल्याने चार चौघात पारावरच्या गप्पांमध्ये सुद्धा न्यायालयाची टर उडविली जाते. जटायूसारखी अवस्था झाली आहे. ठाकरे यांनी न्यायालयाला आपल्या अधिकारांची आठवण करून दिली आहे. पेन्शनधारकांचा सरकारने खेळ करून टाकला आहे. निवृत्तीनंतर महिन्याला मिळणारी पेन्शन पुढील जीवन जगण्यासाठी संजीवनीच होती. सरकारने त्याच मिठाचा खडा टाकला. महाविकास आघाडी सत्तेत येतात जुनी पेन्शन योजना चालू करण्याची हमी दिली. ठाकरेंना कळत नाही मुख्यमंत्री असताना घरात बसून होते अशा वल्गना करणाऱ्यांना ही चपराक आहे. वाचाळवीरांना मतदार दारात उभे करणार नाही. पुन्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कांदा, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी होरपळ थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याची ठाकरेंची नवी नीती समोर आली आहे. राजकीय नेता होताना लोकांत मिसळणे जमले पाहिजे. ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द कोरोनात गेली. लोकांना पुन्हा आपला जवळचा नेता मुख्यमंत्री होताना पाहायचा आहे. मात्र लोकसभेला काँग्रेस, राष्ट्रवादीला मिळालेले यश शिवसेनेला हुलकावणी देऊ पाहत आहे. सांगलीत ठाकरेंचा पराभव झाला म्हणून काँग्रेसवाले सांगलीला महाराष्ट्र समजू लागले आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे, प्रथम काँग्रेसने डोक्यात घ्यावे. सभांना लोक किती येतात ते पाहावे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.